अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, शनिवार, खरं तर शनिवारचा दिवस हा शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी, शनिदेवांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, त्याचबरोबर जर कुठल्याही प्रकारची तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये साडेसातीचा काळ सुरू असेल, साडेसाती जिला आपण महादशा असं म्हणतो, ही महादशा सुरू असेल, तर या सगळ्या साडेसातीतून आणि महादशेतून मुक्तता मिळवण्यासाठी शनिवारचा दिवस हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। कारण हा जो दिवस आहे हा उपाय करण्यासाठी काच विशेष असतो। बघा, शनिवारी केलेला कुठलाच उपाय हा कधीच खाली हात जात नाही, तर तो काही ना काही आपल्याला लाभ देऊनच जातो। याच शनिवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शनिवारी तुम्हाला लिंबाचे 2 दिवे लावायचे। फक्त शनिवारच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हे 2 दिवे तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचे आहेत। हे 2 दिवे लावल्यानंतर किंवा एक शनिवार हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी संपायला लागेल। घरामध्ये होत असणारे जे कलह आहेत ते कुठेतरी थांबायला लागतील। घरामध्ये कुठलीही तुम्हाला जर भीती वाटत असेल तर ती भीती नष्ट होईल। वाईट, ज्याला आपण म्हणतो नकारात्मकता, वाईट शक्ती, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा आणि नकारात्मकतेचा नाश होईल। जेव्हा घराच्या बाहेर इडापिडा, संकट, दशा, हे सगळ्या वाईट शक्ती, सगळ्या वाईट गोष्टी निघून जातील, तेव्हा नक्कीच घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होईल। घरामध्ये पैसा येईल, आलेला पैसा टिकेल, घरामध्ये प्रसन्न वातावरण राहील, सकारात्मकता राहील। घरातील सगळ्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल। तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची, तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। बघा, हा उपाय तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये असलेला जो पितृदोष आहे हा पितृदोष संपवण्यासाठीही करू शकतात, कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठीही करू शकतात, किंवा मग जर कुठल्या प्रकारचं कोर्ट कचेरी तुमच्या मागे लागलेले असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकतात। आता काय उपाय आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, शनिवारी दिवसभरात आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर तो प्रदोष समय, सकाळ, दुपार, सायंकाळही नाही। प्रदोष समय म्हणजे सायंकाळचीच वेळ, पण ती 7च्या पुढची वेळ असावी। पूर्ण अंधार जेव्हा पडेल, बघा, अंधार थोडा पडत आला की आपण दिवे लावायला सुरुवात करतो। घरातली देवपूजा, दिवे लागून झाली की त्यानंतर आपल्याला ही सेवा, हा उपाय करायचा आहे। 7 नंतर रात्री 12च्या तुम्ही कधीही करू शकता। फक्त यासाठी कोरं करकरीत व्यवस्थित असं एक लिंबू घ्यायचं आहे। मार्केटमधून घ्या, घरामध्ये असेल तेच घेतलं तरीही चालेल। हे लिंबू जे आहे, हे लिंबू तुम्हाला मध्यभागी कट करून याच्या 2 फोडी करायच्या आहेत। ठीक आहे, मध्यभागी कट करून याच्या 2 फोडी करायच्या आहेत। फोडी केल्यानंतर याच्यामध्ये असलेला जो रस आहे तो सगळा रस तुम्हाला पिळून घ्यायचा आहे। सगळा रस पिळायचा आहे, एखाद्या ग्लासमध्ये घाला आणि हा रस तुम्ही लिंबू सरबत म्हणून बनवू शकतात, कांद्या पोह्यांमध्ये घालू शकतात, जिथे तुम्हाला हवा आहे तिथे हा लिंबाचा जो रस आहे तुम्ही यूज करू शकतात। फक्त आपल्याला याचे साल लागणार आहेत। ठीक आहे, 2 फोडी झाल्यानंतर या 2 साली तयार होतील। त्यानंतर हा भाग वरती राहील आणि त्याच्या खालचा रसाचा जो भाग असतो तो आत राहील। अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं फक्त असं दाबायचं आहे। दाबल्यानंतर बरोबर ते दिव्याचा वाटीचा त्याला आकार येतो। त्यामध्ये तुम्हाला एक वात घालायची आहे। तुमच्या घरात जी वात असेल ती घाला। 2ही भागांमध्ये, 2ही दिव्यांमध्ये 2 वाती घालायच्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल हे नकारात्मकता संपवण्यासाठी, इडापिडांचा नाश करण्यासाठी, बाहेरील बाधा ज्या असतील त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी, त्याचबरोबर कोर्ट, कर्ज या सर्वातून देखील मुक्तता मिळवण्यासाठी मोहरीचं तेल हे विशेष मानलं जातं। कारण ह्या तेलाचे जे उपाय असतात हे अत्यंत प्रभावी असतात। म्हणून आपल्याला याच्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे आणि 2ही दिवे जे आहेत ते प्रज्वलित करायचे आहेत। ठीक आहे, आता एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग आहे तो त्या दक्षिण भागाला तुम्हाला लावायचा आहे आणि जो दुसरा दिवा आहे तो घराच्या बाहेर निघून, घराच्या बाहेर जिथे दक्षिण दिशा असेल त्या दिशेला लावा। आता खेड्यामध्ये असेल तर सहज करू शकता, फ्लॅटमध्ये राहत असेल टेरेसवर जा,
गॅलरीमध्ये जा, तुमची छोटी, आता प्रत्येक फ्लॅटला छोटी तरी गॅलरी असते, फक्त गॅलरीच्या बाहेर निघायचं आणि तिथून दक्षिण दिशा जी तुम्हाला वाटते त्या दिशेला हा दिवा लावायचा आणि घराच्या आतमध्ये बेडरूम असेल जे काही असेल तर तिथे दक्षिण दिशेला हा एक दिवा ठेवायचा आहे. असे दोनही हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. सगळ्यात अगोदर जो आपल्या आतमध्ये घरामध्ये जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याजवळ तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये असलेली संकट, विघ्न, कलह, ज्या ज्या गोष्टींचा नाश करायचा आहे त्या सगळ्या गोष्टींचा नाश होण्यासाठी, तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती होण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कोर्ट कचेरीतून मुक्तता मिळवण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, आजारपण असेल, बाधा असेल तर त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्हाला मनापासून त्या दिव्याजवळ प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. बघा, शनिवारचा दिवस हा पितर शांत करण्यासाठीही विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जर तुम्ही पितरांची काही सेवा केली तर बऱ्याच आपल्या कामांमधले अडथळे दूर होतात, संकट टळून जातात आणि आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या सर्व ज्या इच्छा, मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. म्हणून या दिव्याच्या जवळ बसून तुम्हाला शनिवार आहे लिंबाचा उपाय करतोय, मग पितरांचं स्मरणही करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः हा मंत्र फक्त 21 वेळा, 41, 108 असा तुम्हाला म्हणायचा आहे. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर त्या दिव्याच्या बाजूला एक कापूर जाळायचा आहे. आपल्या घरामध्ये जो कापूर असतो 1-2 वड्या कापराच्या जाळायच्या आहेत आणि तुम्हाला फक्त 1 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. बघा, कालभैरव अष्टकम हे इतकं प्रभावी आहे की कितीही मोठं संकट आलेलं असेल, कितीही मोठ्या संकटात तुम्ही सापडलेले असाल, या व्रताला खरं बरेच लोक असे आहेत की कालभैरव, जसं आपण तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करतो तसं कालभैरव स्तोत्राचं अनुष्ठान केलं जातं. ज्यांच्याही आयुष्यात मार्ग सापडत नाहीत, संकट आहेत किंवा खूप जास्त त्रास आहेत, ते असंख्य लोक हे व्रत करतात आणि खूप चांगलं याचा रिझल्ट आहे, कारण मी स्वतः हे केलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त 1 वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे, नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा. हे करून झालं की त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जो दिवा लावलेला आहे त्या दिव्याजवळ जायचं. तिथे जाऊनही सेम याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये जे संकट, विघ्न आलेले आहेत, जे कलह, दारिद्र्य, नकारात्मकता आहे, ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे सगळं करून झालं, म्हणून झालं की पुन्हा एक कापराची वडी तिथे जाळायची आहे, कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनीच करा, नाहीतर फक्त तुम्ही घरामध्ये केलं तरीही चालेल. फक्त एक दिवा घराच्या बाहेर लावून दिला तरी चालेल. रात्रभर प्रयत्न करा की हे दिवे पेटते राहील. आता घरातला तर दिवा नक्कीच जळता राहील, पण बाहेरचा दिवा राहील की नाही राहील, कारण बाहेर हवा वगैरे येऊ शकते, त्याने विजू शकतो. जेवढा वेळ पेटणार राहील तेवढा वेळ तरी ठेवा, पण घराच्या आतमध्ये असलेला जो दिवा आहे तो अखंड रात्रभर पेटता ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा हे दोनही दिवे उचला आणि ते निर्माल्यामध्ये टाकून द्या. हा उपाय 1 शनिवार करा, 2, 3, 4 जेवढे तुम्हाला करायचे तेवढे शनिवार तुम्ही करू शकता. एका शनिवारमध्ये तुम्हाला याचा बराचसा लाभ होईल. घरामधील कलह कुठेतरी थांबल्यासारखे वाटतील, घरामध्ये एकोपा निर्माण होईल, घरातील दारिद्र्य कुठेतरी समाप्त होत आहे असं वाटेल, घरामध्ये असलेली इडापिडा कुठेतरी बाहेर निघून चाललेली आहे असं वाटेल. घरामध्ये जर कुठल्या प्रकारचं कर्ज साठलेलं असेल तर ते कर्जाचा डोंगर कुठेतरी हलका व्हायला लागेल. बघा, करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला अगदी 1 ते 2 दिवसांमध्येच या उपायाचा भरपूर रिझल्ट यायला सुरुवात होईल. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा. बघा, लिंबू अशी गोष्ट आहे ज्यामध्ये नकारात्मकता शोषण्याची जी शक्ती आहे ती अफाट आहे. नकारात्मकता असेल, वाईट बाधा असेल, करणी बाधा असेल, जादूटोणा असेल, कुठल्याही प्रकारची नजर बाधा आपण ज्याला म्हणतो ते असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लिंबामध्ये पटकन शोषल्या जातात आणि त्यासाठी लिंबू हे प्रभावी मानलं जातं. तांत्रिक उपायांसाठी, मांत्रिक उपायांसाठी लिंबाचा उपाय हा अवश्य केला जातो. याच लिंबाचा हा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. ज्यांच्याही आयुष्यात खूप संकट आहेत त्याने तर नक्कीच करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.